Hello friends, I am Bhavar Patil sir. Today we are going to discuss about new poem. Its name is Hope is the Thing with Feathers. ही कविता 9th स्टँडर्डला स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आहे. तर या कवितेवर आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, ह्या कवितेमध्ये कोणते न्यू वर्ड्स आहेत, नेमकं रायटर काय सांगतोय, पोएट काय सांगतोय, कशा पद्धतीनं ह्या कवितेमध्ये एक मेसेज दिलेला आहे, ह्यावर आपण डिस्कस करणार आहोत. ही कविता आज आपण अशा प्रकारे शिकणार आहोत. तर 9th स्टँडर्डमध्ये होप इज द थिंग विथ फेदर्स ही जी पोएम आहे ही लिहिलेली आहे एमिली डिक्किन्सन ह्या पोएटने ही कविता लिहिलेली आहे. तर अतिशय सुंदर, एक वाईट परिस्थितीमध्ये जर माणसाकडे एखादी वाईट परिस्थिती आली सडनली तर काय करावं, नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला जगायला पाहिजे, हे यावर ही कविता अतिशय सुंदरपणे पोएटने लिहिलेली आहे. तर बघूयात की पोएट नेमकी काय आहे कविता पोएम. बघा फ्रेंड्स, होप इज द थिंग विथ फेदर्स. इथं होपचा अर्थ होतो आशा, फेदरचा अर्थ होतो पंख. तर होप इज द थिंग विथ फेदर्स, आशा हे एक पंखा आहे, एका पंखासारखे आहे, एका पिसासारखे आहे. दॅट परचेस इन द सोल, जे की आपल्या सोलमध्ये परचेस करते, सोलमध्ये लिव्ह करते. परचेस मीन्स लाईट्स ऑर रूट्स, म्हणजेच आपला जे सोल आहे, आपल्या ज्या आत्मा, परमात्मा, मन, आपल्या या मनामध्ये, आत्म्यामध्ये ही आशा परचेस करत असते, लिव्ह करत असते, विसावत असते. प्रत्येकाच्या मनामध्ये आशा असते. ठीक आहे. बघा, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. बघा काय किती अतिशय सुंदर लाईनीमध्ये आशा ही काय करत असते सांगितलेल्या लेखकाने. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स, कोणत्याही शब्दाशिवाय आशा हे ट्युनिंग करत असते. आशा हे आपल्याला गाणं गात असते. आशा ही, त्याला कोणतेही शब्द लागत नाहीत आशाला गाणं गाण्यासाठी. अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल, आणि ही आशा गाणं गाण्याची कधीही थांबत नाही. अविरतपणे, सतत, कॉन्स्टंटली ही आशा गाणं गातच असते आणि आपल्या मनाला एक आनंद देतच असते. तर पहा, जनरली गाणं हे आपण वर्ड्सच्या सपोर्टने गात असतो, किंवा बोलणं भाषण असेल तर वर्ड्स घेऊन आपण बोलणं भाषण करत असतो. बट ही जी आशा आहे, या आशाला कोणत्याही प्रकारचे वर्ड्स लागत नाहीत. अतिशय अविरतपणे, संतपणे ही आशा गाणं गात असते, आपल्याला आधार देत असते, आपल्याला सपोर्ट करत असते की उठा आणि परत ध्येयाकडे वाटचाल करा. अशी ही अतिशय आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम ही आशा करत असते. तर इथं मी सर्व हार्डवर्क्स दिलेले आहेत, पोएममध्ये पण सांगतो, इथं पण दिलेलं आहे. सर्वांनी बोर्डाकडे पाहून हे हार्डवर्क्स नोट करून घ्या स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो. तर बघा पुढे काय सांगते की अँड स्वीटेस्ट इन द गेल, गेल मीन्स स्टॉर्म, वादळ. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, काय म्हणते बघा, अतिशय या वादळामध्ये सुद्धा ही आशा स्वीटेस्ट, अतिशय आनंदपणाने, गोडपणाने गाणं गात असते. मी ऐकलेलं आहे. हर्डचा अर्थ होतो हिअर, हर्ड हे ऐकलं म्हणून असा अर्थ होतो त्याचा, की ही आशा आहे ना अतिशय सुंदरपणे, अविरतपणे, सतत गाणं गात असते आणि अतिशय गोडपणे गाणं गात असते. मी ऐकलेलं आहे. अँड सुअर मस्ट बी द स्टॉर्म, काय म्हणते पहा, अँड सुअर मस्ट बी द फॉर्म. सुअरचा अर्थ होतो दुःखदायक यातना, जे की आपल्या हर्टला दुःखदायक यातना होत असतात. अँड सुअर मस्ट बी द स्टॉर्म, या जे आलेलं जे वादळ आहे, या वादळामध्ये जे आपल्या मनाला जे यातना होत असतात, त्या यातनामध्ये ती आपल्याला सपोर्ट करते, ती आपल्याला वार्म देत असते. ही आशा ही आपल्याला अतिशय महत्त्वाचं काम आपल्या मनामध्ये करत असते आणि ती प्रत्येकाच्या मनामध्ये विसावत असते. कसलंही वादळ असू द्या, कितीही मोठ्या प्रमाणातलं वादळ असू द्या, त्या वादळामध्ये ती आपल्याला स्टँड राहण्यासाठी ती आशा आपल्याला मदत करत असते. असंच एक पोएट या पोएममधून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड, बघा काय म्हणते, दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. आशा, अभ्यासचा अर्थ होतो बेचैन करणे. हॅव रिटन हिअर, अभ्यास मीन्स बेचैन करणे, लिहिलेलं आहे मी. तर पहा, समजून घ्या, सगळे वर्ड्स सोपे आहेत, जास्त का हार्ड नाही आहेत. तर दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड
दॅट केप्ट सो मेनी वार्म. अभ्यास मीन्स बेचैन करणे. हे जे लिटल नावाचं जे बर्ड नावाचं जे आशा नाव होप नावाचं जे बर्ड आहे, तर तो पक्षी आपल्यावर वाईट परिस्थिती आलं तरी पण तो पक्षी आपल्या मनातल्या मनात गाणं गात असतो, आपल्याला सपोर्ट करत असतो. आणि बेचैन आपण कधी जर बेचैन होत असेल तर ते आपल्याला नेहमी दॅट केप्ट सो मेनी वार्म, तर ते नेहमी आपल्याला एक उब देत असतं, एक पॉझिटिव्हली उब देत असतं. त्या उबेमधून आणि त्या आपण एक प्रकारचा एक आराम म्हणा, एक उब देतं किंवा एक आराम देतो आपल्याला की बेचैन होऊ नका, निराश होऊ नका आणि कॉन्स्टंटली तुमच्या मनामध्ये ही जी होप नावाचं बर्ड आहे ह्याला अविरतपणे तसंच राहू द्या, लिव्ह होऊ द्या, परचेस होऊ द्या आणि तुम्ही आयुष्याला परत सुरुवात करा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. काय म्हणते बघा, आय हॅव हर्ड, मी ऐकलेलं आहे, इट इन द चिलेस्ट लँड, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मी हे गाणं ऐकलेलं आहे. पोएट सेड टू अस, जे कवी आहे तो आपल्याला सांगतोय की मी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये गाणं ऐकलेलं आहे, तुम्ही पण ऐका. मला जसं या होपनी सपोर्ट मिळालेला आहे, डेफिनेटली तुम्हाला पण या होपनी सपोर्ट मिळणार आहे, तुम्हाला पण या होपनी बरं वाटणार आहे. त्यामुळे हे होप नावाचा जो बर्ड आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी युजफुल वर्ड आणि सगळ्यांकडे हा बर्ड असणं गरजेचं आहे आणि असतोच. सर्वांच्या मनामध्ये हा होप नावाचा बर्ड असतोच. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, काय म्हणते बघा, अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, इथं स्ट्रेंजेसचा अर्थ परका होतो आणि सीचा समुद्र, म्हणजे एक विचित्र किंवा परक्या समुद्रामध्ये एक कंपॅरिझन करण्यासाठी यूज केलेला आहे. किंवा परक्या समुद्रामध्ये जरी आपण समुद्रासारखं एखादी परिस्थिती आली किंवा अनोळखी समुद्रामध्ये आपण एखादं समजा पडण्याचा जर प्रयत्न जर झाला तर त्या टाईमला ही आशा आपल्याला मदत करत असते. ठीक आहे. तर देन बघा, एट नेवर, असं असताना सुद्धा, एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, असं असताना सुद्धा ही अत्यंत बिकट वाईट परिस्थितीमध्ये ही आशा आपल्याला नेहमी सपोर्ट करते, नेहमी आपल्याला मदत करते. आय आस्क्ड क्रम ऑफ मी, इट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, इट आस्क्ड क्रम ऑफ मी. बघा, क्रमचा अर्थ इथं एक लहानसा मोबदला, लहानसा तुकडा, एक छोटासा मोबदल्याचा क्षण ह्या अनुषंगाने यूज केलेला आहे. तर काय म्हणते बघा की ह्या पक्ष्यांनी, ह्या होप नावाच्या पक्ष्यांनी सतत अविरतपणे माझ्या मनामध्ये हे पक्षी गाणं गात असतो, बट ह्याने आत्तापर्यंत मला कधीही मोबदला मागितला नाही की मी तुझ्या मनामध्ये राहतो आणि मला हा मोबदला दे. म्हणजे अत्यंत फ्री ऑफ कॉस्ट सर्वांच्या मनामध्ये हा पक्षी राहत असतो, विसावतो आणि जे आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह थिंग्स असतात त्यांना हा दूर करण्याचं काम करतो. की एक आशा आहे, एखाद्याचं समजा एखाद्याचं घर किंवा एखाद्याचा बिझनेस उद्ध्वस्त झालेला असेल तर हे आशा नावाचं बर्ड तिथं खूप काम करतं. ते आशा नावाचं बर्ड मनातल्या मनात सांगत असते की उठ, परत सुरुवात कर आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या घर बांधण्याला आणि परत सुरुवात करून तू परत आनंदानं आयुष्य जग. अतिशय महत्त्वाचं काम हे आशा नावाचं बर्ड करत असते. तर परचेस लाईट रूट्स मी सांगितलेलं आहे मिनिंग. देन गेल मीन्स वी कॅन से हिअर व्हेरी स्ट्रॉंग वाईन. सोअर मीन्स कॉझिंग ग्रेट पेन सांगू शकतो आपण. अबॅश मेक अनइझी, अभ्यास म्हणजे मेक अनइझी, आपल्याला सोपं बनवत नाही, बेचैन बनवत असतं. देन मेक इट कीप क्वाईट म्हटलं तरी चालते. ठीक आहे. तर आय हॅव रिटर्न हिअर सो मेनी वर्ड्स इंग्लिश टू मराठी. इंग्लिश टू मराठीमध्ये वर्ड्स दिलेले आहेत बघा. वर्ड्स होप मीन्स आशा, परचेस मीन्स विसावते किंवा विश्रांतीसाठी बसते, सोलचा आत्मा तो मिनिंग होतो आत्मा, मन किंवा परमात्मा. गेलचा अर्थ होतो वादळ किंवा तुफान, स्टॉर्म मीन्स वादळ किंवा तुफानच. अबॅश मीन्स बेचैन करणे, भांबावून टाकणे. चिलेस लँड मीन्स अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये. एक्स्ट्रीमिटी मीन्स अत्यंत वाईट प्रसंगात. आणि क्रम मीन्स लहानसा तुकडा, मोबदला, एखादा छोटासा क्षण. ह्या अशा पद्धतीने ही आपली पोयम इथं संपलेली आहे. ह्याचा एक्सरसाइज मॅच द कॉलममध्ये फर्स्ट नंबर दिलेला आहे, होप, गेल, स्टॉर्म, कीप वार्म, चिलेस लँड, कम. तर ह्याचा एक्सरसाइज पण थोडक्यात मी सांगतो, विद्यार्थ्यांसाठी यूजफुल असेल. बघा, होपला तुम्ही यू कॅन से हिअर होप मीन्स बर्ड, गेल और स्टॉर्म मीन्स toughest time in life. Keep warm means you can say here provide comfort. Chillest land means difficulties and problems, and a crumb means a very small bit. And second question is use the proper form of the verb in each line.
खालील लाईनमध्ये आपल्याला वर्बचा प्रॉपर फॉर्म यूज करायचा आहे. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्च इन द सोल. पर्च आहे, त्याला त्या पर्चला आपल्याला पर्च कट करून परचेस करायचा आहे. इयस हा असं इथं तिथं सफिक्स टॅग करायचा आहे, इयस प्रत्यय लावा. अँड सेकंड सेंटेन्स इज अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड. सिंग आहे, त्याला सिंग्स करा, यस हा प्रत्यय लावा. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. स्टॉप आहे, त्याला स्टॉप्स करा. ओके, सर आय होप सो यू अंडरस्टँड दिस पोयम. बस आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असेल. जर तुम्हाला ही कविता समजली असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत 9च्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके, तर समजली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या पोएमला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला जसं याचा बेनिफिट झाला तसं सर्वांना झाला पाहिजे. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.